करताना दिसेल तो म्हणजेच बेलकडी या संघासमोर आपण पाहणार आहोत या दोन षटकांचा मॅच, कारण की आज शेवटचा दिवस आहे. भावेश आणि त्याच्या समोर आहे तो म्हणजेच प्रमोद पागे आणि विजय आहे समोर. विजय जोगारी आणि प्रमोद पागे. चला सुरुवात करा, स्टार्ट करा मॅच. यानंतरचा मॅच आपण लगेच अनाउन्स करतोय. आदरणीय सन्मान्य जयवंतजी भगले यांना सुद्धा विनंती असेल आपण सुद्धा स्टेजवरती या अशी आपल्याला आयोजकांच्या माध्यमातून नक्कीच मानाची विनंती आहे. जयवंतजी भगले आगमन त्यांचं झालेलं आहे, त्यांचे खूप खूप स्वागत आहे. त्यांना विनंती करतोय आपण स्टेजवरती येऊन आसनस्थ व्हावं. या मॅच नंतर साई माऊली कारखनपाडा आणि आई नवदुर्गा बेलकडी याचा मॅच असेल. हवेमध्ये चेंडू शतरक्षक नाहीये, तिकडे एक धाव नक्कीच मिळेल, एका धावापेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. साकपाडा पेलारचा हा जो संघ जर पाहिला तर नक्कीच त्यांचा ड्रेसअप आपण पाहतोय टेस्ट क्रिकेटर प्रमाणे ड्रेसअप या ठिकाणी त्यांनी घेतलेला आहे आणि एक चांगलं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून खेळलं जात आहे. आपण पाहू शकतात नितीन कुमार, अभिनंदन शरद दादा असं म्हटलं गेलं आहे. खूप खूप स्वागत आहे नितीनजी कुमार यांचं सुद्धा. एकच धावाली, दोन चेंडू आतापर्यंत टाकून झालेले आहेत. एक धाव ही नक्कीच पूर्ण झाली होती. भावेश यांच्या माध्यमातून आज चेंडू खेळण्याचा प्रयत्न. बघा आपण पाहतोय कालच्या दिवसामध्ये असा चेंडू पडला होता आणि यष्टांवरती जाणाऱ्या चेंडूला हाताने अडवलं होतं आणि त्यांना बाद ठरवलं होतं. हे आपल्याला बघायला मिळालं आहे. तर तुम्ही पायाने अडवू शकता चेंडू, जेव्हा बॅटला लागून जर थांबला असेल पायाने किंवा बॅटने अडवू शकता, हाताने मात्र तुम्हाला तो अडवण्याची संधी दिलेली नाही आहे. दरम्यान हा चेंडू ऑफसाईडच्या दिशेने पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न. तिथे शतरक्षक नाही आहे, शतरक्षण चांगलं लावलं आहे. सिंगल दिली जाते मात्र मोठे फटके दिले जात नाही आहेत. मोठ्या फटक्यात थांबवण्यासाठी शतरक्षण या ठिकाणी लावलं गेलं आहे. आताच आपण पाहिलं आपल्या लाईव्हच्या माध्यमातून नितीन वर्णा त्यांच्या माध्यमातून सुद्धा मला वाटतं नितीन कुमार असं नाव या ठिकाणी आलेलं आहे. यूट्यूबला जे नाव असतं तेच कमेंटच्या माध्यमातून येतं. दरम्यान हा चेंडू फाईन खेळला जातो. चेंडूला शतरक्षक त्या ठिकाणी नाही, खाली क्षेत्रामध्ये चेंडूला टाकलाय आणि चेंडू 4 धावांसाठी गेलाय. चौकार. भुरा भुरा ग कसा भुरा भुरा मी लाईले ये ना माझे मैत्रिणी, माझे मैत्रिणी ये ना ग माझे मैत्रिणी, माल मिलाई तू ये ना माझे मैत्रिणी. पेरूचा खोड कसा भुरा भुरा ग कसा भुरा भुरा मी लाईले ये ना माझे मैत्रिणी, माझे मैत्रिणी. चला कमेंट वरती शुभेच्छा यायला हव्यात संघांसाठी. आपण जर पाहिलं आम्हाला कसं माहिती पडेल की तुम्ही मॅचेस पाहतायत लाईव्हच्या माध्यमातून. 233 जणांनी सध्या जॉईन केलं या मॅचसाठी. प्रत्येक मॅचसाठी वेगळे प्रेक्षक आपल्याला बघायला मिळतात. दरम्यान हवेमध्ये चेंडू आहे, चेंडू खाली शतरक्षक आणि फलंदाज बाद होतोय तो विजय जोगारी. थांबपुरी आता मी आलो. ए नंगा नंगा पोशा हो या चित्र्या बघूल्या, गोऱ्या गोऱ्या पोरग्या हो या पोरग्या चांगुल्या. नंगा नंगा पोरग्या हो चित्र्या बघूल्या. चला वेळ नाहीये लक्षात घ्या. वेळ नाहीये आजच्या दिवसाकडे, आयोजकांच्याकडे सुद्धा नाहीये, तुमच्याकडे सुद्धा नाहीये. कारण की जर शेवटी तुम्ही या दोन संघांपैकी कोणीतरी आलं तर कोणाला तरी नक्कीच शेवटच्या सामन्यामध्ये खेळावं लागेल. कारण की आजच्या दिवसाचा शेवटचा सामना मी म्हणतोय, कारण की सुपर 3च्या लढती ह्या नक्कीच पूर्ण सूर्यप्रकाशामध्ये व्हायला हवेत हीच आमची अपेक्षा. आणि जास्तीत जास्त
षटकांची म्हणजे कमीत कमी 3 षटकांचा तरी फायनल व्हायला हवी ही अपेक्षा आहे. तर एक नाम आम्हाला मान्यवरांचं आलं होतं, एकनाथजी भोईर यांना विनंती असेल. एकनाथजी भोईर यांना स्टेजवरती येऊन असं नसतं बाबा. एकनाथजी भोईर यांना विनंती करतोय स्टेजवरती या. गोलंदाज दीपेश वज्रा, त्याला चांगल्या पद्धतीने खेळलाय आणि चेंडू गेलाय सीमारेषेच्या बाहेर. लाजवाब टायमिंग विशालाच्या माध्यमातून षटकार. थँक्यू डीजे SH एंटरप्राइजेसने जे ग्राउंड आम्हाला दिलं त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. कारण की चौफेर फटकेबाजी करायला मिळते खेळाडूंना आमच्या, त्याबद्दल SH एंटरप्राइजेस यांचे खूप खूप आभार. दरम्यान दीपेश, ओहो हो, दरम्यान धावफलक आपण पाहू शकता. आता चला आपण जाऊया मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या झाली ती म्हणजेच 15. हवेमध्ये चेंडू, चेंडू खाली शतरक्षक आणि या ठिकाणी फलंदाज बाद. तुम्ही येता का माझ्या आईला भेटाया, तुम्ही येता का झाडलं बोलवून जाणू आईन, ते म्हणाली ती पालखी घेऊन गेली आईन आज्ञा मला. हॅलो हॅलो, चला आपण जाऊया मैदानाच्या बाजूने. काय घडलंय तर 15 धावा धावफलकावरती लागल्यात. दुसऱ्या षटकाचे 3 चेंडू हे टाकून झालेले आहेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जैन बुरकुंडाने त्याच्या जोडीला आहे तो म्हणजेच प्रमोद. वाईट बॉल, वाईटनं धावफलक थोडासा पुढे सरकतोय, जाऊन पोहोचते 16 या धावसंख्येवरती. आपल्याला या स्पर्धेसाठी ज्याने ज्याने मोलाचं सहकार्य दिलं त्यांची नावं नक्कीच आम्ही तुम्हाला या षटकानंतर पुन्हा एकदा ऐकवणार आहोत. त्यांच्या माध्यमातून मोलाचं सहकार्य झाले आणि ज्यांनी आम्हाला या ठिकाणी महत्त्वपूर्ण वेळ दिलेला आहे त्यांचे सगळ्यांचे खूप खूप आभार. दीपेश बॉलिंग मार्कवरती. दीपेश वज्रा याला तुम्ही पाहतायत गोलंदाजीसाठी आलाय. अनसाईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू खाली क्षेत्ररक्षक जाण्याचा प्रयत्न करेल मात्र चेंडू झालाय फरार. धावा येतात त्या 4. चौकार. धावसंख्या झाली 20. दुसऱ्या षटकाचे चेंडू टाकून झाले ते 4. फलंदाज जो खेळतोय मैदानामध्ये ज्याने चौकार घेतलाय तो जैन बुरकुंड मैदानाच्या आतमध्ये आणि त्याला साथ देतोय सागपाडा संघाचा अजून एक फलंदाज तो म्हणजे प्रमोद पागी. दीपेश वज्रा बॉलिंग मार्कवरती थोडीशी शॉर्ट लँड डिलिव्हरी टाकतोय आणि त्याचा पुरेपूर वापर केला जातोय. आता मात्र परफेक्ट यॉर्कर या चेंडू टाकला होता. लॉंग क्षेत्रामध्ये चेंडूला फील्ड केला जाते आणि फेकला जात आहे. तोपर्यंत 2 धावांचा अवधी, 2 धावा पूर्ण झाल्या. थ्रो सुद्धा तेवढा खराब होता, कारणीभूत ठरला थ्रो सुद्धा. धावसंख्या आहे ती 22. या षटकाचा शेवटचा चेंडू.
शेवटचा चेंडू शिल्लक या षटकाचा. ऑन साइडला मोठा फटका, चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या होते ती म्हणजेच 28-29 धावांचं लक्ष. पवन केने भिवंडीवाला एकविराईचा आशीर्वाद त्याला, एकविराईचा आशीर्वाद त्याला, एकविराईचा आशीर्वाद त्याला. शॉट मारी जोमान जोतो कमान पब्लिकची ही वाढे डिमांड. शॉट मारी जोमान जोतो कमान पब्लिकची ही वाढे डिमांड. ही तर क्रिकेटपटूंची, ही तर क्रिकेटपटूंची शान. क्रिकेट हाय तो जीव की प्राण. ही तर क्रिकेटपटूंची शान. क्रिकेट हाय तो जीव की प्राण. ही तर क्रिकेटपटूंची शान. क्रिकेट हाय विनंती करतो या ठिकाणी कुमारजी बगली यांना आपण सत्काराच्या बाजूने वळणार आहोत. एकनाथजी भोईर यांच्या शुभ हस्ते सन्मान्य श्री विलाजी पाटील यांचा सत्कार आपण करूया. मी विलासदादांना बोलवतोय या टॉस बॉक्स मध्ये आपण येऊन सत्कार स्वीकारावा अशी मी आपल्याला नक्कीच विनंती करतोय. तर या टॉस बॉक्स मध्ये आपण सत्कार करणार आहोत आदरणीय सन्मान्य श्री विलाजी पाटील यांचे, माजी सरपंच चिंचोटी, त्यानंतर शरदजी बगली यांचा सुद्धा सत्कार आपण करणार आहोत. मी कुमार बगली यांना विनंती करतोय प्रथमतः विलास दादांचा सत्कार या ठिकाणी आपण करणार आहोत. आपल्या टीव्ही स्क्रीन वरती बघायला मिळत आहे. सन्मान्य श्री विलासदादा पाटील यांचा सत्कार होत असताना, त्यानंतर शरदजी बगली यांचा सत्कार होत असताना मी दोन्ही मान्यवरांना त्या ठिकाणी थांबण्याची विनंती करतोय. हॅलो. यानंतरचा टॉस साई माऊली कारखानपाडा आणि आई नवदुर्गा बेलकडी या दरम्यान टॉस होईल. मी सन्मान्य तर टॉस या ठिकाणी आपण करणार आहोत लगेच. दोन्ही संघांचा नवदुर्गा बेलकडी संघनायक आलेला आहे. आई माऊली नागले या संघाचा संघनायक सुद्धा आम्ही या ठिकाणी आमंत्रित करतोय. नागले संघ, माफ करा, कारखानपाडा आहे. हॅलो. आई माऊली कारखानपाडा संघ या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. छापाचा कौल झालाय आणि छापा आलेला भावेश, थँक्यू, शुभेच्छा असतील तुम्हाला. जास्त वेळ नाहीये. मी सन्मान्य मान्यवरांना विनंती करेन, दादा आपण बसून घ्यावं. शरदजी आपण बसून घ्या. तर नवदुर्गा बेलकडी संघाला सुद्धा नक्कीच शुभेच्छा असतील. जास्त विचारणार नाही. भावेश काय स्वीकाराल? शतरक्षण पुढील संघासमोर कधी खेळलेला नाही. तर चला आपण जाऊया मैदानाच्या बाजूला. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा. ओ टू ग्राउंड प्रीत. चला दुसऱ्या डावाला सुरुवात झालेली आहे. 28 धावा आणि 29 धावांचं टार्गेट हे ठेवलं गेलं आहे. पहिल्या षटकासाठी कुणाल महाळी. पहिलाच बॉल भावेशने उडवलाय, मात्र मिस टायमिंग झालाय. 2 शतरक्षक येत आहेत. 2 शतरक्षकाकडून झाले चुकी. चुकीला माफी नाही. किती धावा? तर पंचांचा 4 आला होता, नंतर 6 आल्यात. या 6 धावा षटकार. थँक्यू डीजे. कालच्या दिवसामध्ये आपण पाहतोय एक खेळाडू होता, त्याला तब्बल 4 जीवनदान मिळाली होती आणि 4 जीवनदान मिळाल्यानंतर त्याने आपल्या संघाला विजय देखील मिळवून दिला होता. बघा ऑन साईडला पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न. शतरक्षक आहे, ह्यावेळेस चुकी होणार नाहीये. बघा भावेश याला यावेळेस संधी मिळत नाहीये. जी संधी मिळाली होती पहिल्या चेंडूवरती ती दुसऱ्या चेंडूवरती मिळत नाहीये. फलंदाज बाद.
वाजवीत तर वाजवीत ना दिसत हुंबेस. थँक्यू डीजे. 29 धावांचा पाठलाग करायचा आहे. पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती प्रत्युत्तर पुन्हा एकदा दिलंय. पहिल्या चेंडूवरती देखील संधी होती, मात्र ती संधी चुकली आणि दुसऱ्या संधीवरती आपण पाहतोय जी संधी होती त्या संधीचं सोनं केलं. फलंदाज बाद झाला तो म्हणजे भावेश. कालच्या दिवसामध्ये विकेश खरपडे या फलंदाजाला 4 जीवनदानं दिली होती आणि त्यानंतर 24 धावा एका षटकामध्ये हव्या होत्या आणि त्या 24 धावा त्याने पूर्ण केल्या होत्या. पाहतोय आपले मान्यवर आमच्या VIP डायसवरती उपस्थित आहेत, त्यांचं नक्कीच स्वागत सन्मान केला जाईल या ब्रेक नंतर. भरपूर मान्यवर आमच्या VIP डायसवरती स्थानापन्न आहेत, वेलात वेल काढून उपस्थित झालेत. त्या सर्व मान्यवरांचा मी हार्दिक स्वागत करतो. मिस टायमिंग झालाय पुन्हा एकदा, मात्र क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. एक धाव कंप्लीट झाली आहे, दुसऱ्या वेळेचा प्रयत्न होतोय आणि ही दुसरी धाव देखील पूर्ण होतोय. बघा या 2 धावे धावफलक जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 8 या धावसंख्येवरती. इकडे आणखीन 21 धाव्यांची गरज आहे हा मॅच जिंकण्यासाठी. 2 षटकं, 12 चेंडूंचा खेळ. 12 चेंडूमध्ये आपण पाहतोय अखेरीस 29 धावा या पूर्ण करायच्या आहेत. म्हणजे सरासरी आपण जर बघितले एका षटकामध्ये 15, एका षटकामध्ये 14 अशी सरासरी राखावी लागेल. मात्र कुठेतरी असफल ठरताना दिसत आहेत फलंदाज. प्रयत्न केले जात आहेत, मोठे फटके मारण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र साथ मिळत नाही आहे. डॉट बॉल येतोय, धावफलक जाऊन पोचला गेलाय तो म्हणजे 8 या धावसंख्येवरती. 29 धावा विजयासाठी बनवायच्या आहेत. 8 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 21 धावा अजूनही इकडं बनवायच्या आहेत. चेंडू टाकून झाले ते 4. बघा पुन्हा एकदा मिस टायमिंग झालाय. शतरक्षक येत आहेत, 1 हँडेड झेल पकडण्याचा प्रयत्न, झेल सुटलाय. 2 धावा पलून पूर्ण केल्यात. 2 धावा या पलून पूर्ण केले जातात. या 2 धावांनी धावफलक दुहेरी अंकामध्ये प्रवेश करतोय. 10 धावा या धावफलकावरती लागल्या जातात. इकडं आणखीन 19 धावांची गरज आहे. चेंडू बाकी आहेत ते म्हणजे 7 चेंडू विजयासाठी 19 धावांची गरज. या चेंडूवरती एखादा मोठा फटका नक्कीच आणखी थोडासा कमबॅक करताना दिसेल विघ्नहर्ता स्पोर्ट्स बेलकडे हा संघ. बघा उचली घेणारा चेंडू होता, संधी होती मोठा फटका खेळण्याची. बॅट अँड बॉल संपर्क नाही आहे. चेंडू येतोय निर्धाव. षटकाची समाप्ती झालेली आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय एक गडी बाद 10 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. येणारे 6 चेंडू विजयासाठी 19 धावांची गरज आहे. 19 रन्स रिमेनिंग 6 बॉल. आपण कंपॅरिझन जर बघितलं तर दोन्ही संघाचं पहिल्या इनिंगमध्ये 6 होत्या आणि या इनिंगमध्ये पाहतो आपण 10 आहेत. 6-10 थोडासा फरक आहे. पाहूया इकडनं 19 धावांची गरज आहे. नेक्स्ट मॅच आपल्या समोर येईल साई माऊली कारखानपाडा आणि आई नवदुर्गा स्पोर्ट्स बेलगडी. विशाल सापटे ऑन साइडला हा फटका खेळला गेला. डीप मध्ये शतरक्षक आहे संघाचा संघनायक. खूप चांगले शतरक्षण झालंय आणि बघा दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये ते फलंदाज बाद झालाय. आपले पाहुणे आपल्यापासून रजा घेत असताना सन्माननीय शाहीजी अन्सारी साहेब आपल्यापासून रजा घेतात. KCAचे कार्याध्यक्ष आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आपल्या या स्पर्धेसाठी सहकार्य आलंय. त्यांची उपस्थिती आणि ग्राउंडसाठी देखील त्यांनी आपल्याला खूप मदत केलेली आहे. उपस्थित झाले होते. बहुमूल्य वेळ त्यांनी या स्पर्धेसाठी दिला आणि आपल्यापासून ते आता रजा घेत आहेत. नवीन बॅटर इन झालाय धीरज दलवी. धावफलक 11 धावा 18 धावांची अजूनही गरज आहे. चेंडू बाकी आहेत ते म्हणजे 5 चेंडू विजयासाठी 18 धावांची गरज. यानंतर साई माऊली कारखानपाडा आणि आई नवदुर्गा स्पोर्ट्स बेलकडी असा मॅच पाहायला मिळेल. जोरकस मारण्याचा प्रयत्न, शरीराचा वेध घेणारा चेंडू आहे. धावचीची संधी देखील निर्माण झालेली आहे. डायरेक्ट हिटची आवश्यकता होती, डायरेक्ट हिट झालेली नाही आहे. एक्स्ट्रा धाव मिळेल
बघा एक्स्ट्रा धाव इथे मिळालेली आहे. 2 धावा या पलून पूर्ण केल्या जात आहेत. कदाचित एक्स्ट्रा धावा अडचणीमध्ये घेऊन जाऊ शकतात. पाहूया अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि या 4 चेंडूमध्ये विजयासाठी 16 धावांची गरज आहे. 29 धावांचं टार्गेट, 13 धावा धावफलकावरती, 16 धावा अजूनही विजयासाठी करायच्या आहेत. मोठ्या फटक्यांची फार आवश्यकता आहे. हिट आउट या गेट आउट, मोठे फटके मारावे लागतील. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला मात्र शतरक्षक आहे तिकडे. बघा खूप चांगलं शतरक्षण, थ्रो देखील बघा किती सुंदर झालाय. ईमेल प्रमाणे व्हॉट्सअप प्रमाणे सरळ बॉलरच्या हातामध्ये. एक सिंगल धाव. चेंडू बाकी आहे 3. इकडनं विजयासाठी धावा करायच्या असतील त्या म्हणजे 15. 2 मोठे फटके इथे मारावेच लागतील हा सामना जिंकण्यासाठी. 2 नाही तर 3. यावेळेस पहिला येईल का? शतरक्षक आहेत आणि झेल ड्रॉप झालेला आहे. बघा एक क्षण वाटलं होते की हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर येईल मात्र शतरक्षक होते तिकडे, झेल सुटला आणि या 2 धावा आलेल्या आहेत. पाहूया इकडनं 13 धावांची गरज आहे. 2 चेंडू आणि 13 धावा कठीण तर आहे मात्र पाहूया सोपं होईल का. अगोदरच बॅट फिरली जाते. बॅट आणि बॉल संपर्क नाही आहे आणि आपण पाहतोय सम्राट स्पोर्ट्स सागपाडा या संघाने या सामन्यावरती पकड मजबूत केलेली आहे आणि विजयापासून 1 पाऊल दूर आहे. हा चेंडू देखील आपण पाहतोय निर्धावच्या स्वरूपात येतोय आणि स्टंपिंग देखील केलेली आहे म्हणजे शेवटच्या चेंडूवरती विकेट मिळते आणि अशा प्रकारे हा सामना इथे जिंकलेला आहे तो म्हणजे सम्राट स्पोर्ट्स सागपाडा या संघाने. हार्ड लक विघ्नहर्ता स्पोर्ट्स बेलकडी टीम. तर बेस्ट ऑफ लक फॉर द नेक्स्ट मॅच सम्राट स्पोर्ट्स सागपाडा टीम. नेक्स्ट मॅच साई माऊली कारखानपाडा आणि आई नवदुर्गा स्पोर्ट्स बेलकडी, त्यानंतर एवन सारजा आणि आई काणाई स्पोर्ट्स नाईकपाडा बी असे आपल्याला संघ पाहायला मिळतील. चला आपण जो ब्रेक मिळाला त्या ब्रेकमध्ये आपण पाहुण्यांचं स्वागत आणि सन्मान करतोय. त्या अगोदर जाऊया आपण मॅन ऑफ द मॅच कडे. आमचे स्कोअर हॅलो चला मॅन ऑफ द मॅच कोण आहे? बंटी.